कचऱ्यावर प्रक्रिया करून देवनार डम्पिंग ग्राउंडची जमीन रिकामी करा असे निर्देश महसूल वन विभागाने मुंबई महानगरपालिकेला दिलेले आहेत। 3 वर्षात देवनार डम्पिंग ग्राउंडचा कचरा त्यामुळे आता हटणार आहे। देवनार डम्पिंग ग्राउंडची जागा धारावीच्या पुनर्विकासासाठी आता दिली जाणार असल्याचं समजतंय। देवनार डम्पिंग ग्राउंडमधली 125 एकर जागा धारावीच्या पुनर्विकासासाठी देण्याचा निर्णय राज्य सरकारनं नुकताच घेतलाय। इथल्या कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करून जमीन रिकामी करावी असे निर्देश महसूल आणि वन विभागानं मुंबई पालिकेला दिलेत आणि त्यानुसार डम्पिंगच्या 110 हेक्टर जमिनीवरील 185 लाख टन कचऱ्यावर बायो रेमेडिशनची प्रक्रिया करून तो हटवण्यासाठी कंत्राटदार नियुक्तीचा निर्णय पालिकेने घेतलाय। येत्या 3 वर्षात हा कचरा हटवला जाणार असून त्यासाठी 2368 कोटींच्या कंत्राटाची प्रक्रिया पालिकेने सुरू केलेली आहे। मुंबईमध्ये दररोज सुमारे 6500 मेट्रिक टन कचरा तयार होतो। 600 मेट्रिक टन कचरा देवनारमध्ये टाकला जातो। मात्र देवनार डम्पिंगमधल्या 235 पैकी 125 एकर जागा धारावी पुनर्विकासाला देण्याचा निर्णय 5 ते 6 महिन्यांपूर्वी सरकारने घेतला। या डम्पिंगवरील 75 एकर जमिनीवर कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प उभारला जात असून तो ऑक्टोबर 2025 पासून कार्यान्वित होणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।